ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सी केलं. सो बऱ्याच कंपन्यांच्या फाउंडेशन लेवलला कन्सेप्ट डिझायनिंग असेल, प्लॅन डिझायनिंग असेल, प्रोडक्ट सिलेक्शन असेल, लिडरशिपचे मीटिंग्स असतील किंवा ट्रेनिंग्स असतील, CMD लोकांबरोबर काम करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 15-16 वर्षामध्ये भरपूर झाल्या. आणि ह्या दरम्यान मला एक गोष्ट सतत काय जाणवत होती की ॲज अ मिडल क्लास जी नेटवर्क मार्केटिंगमध्ये येणारा क्राऊड आहे, मेजरली मिडल क्लास आहे. कारण ज्या लोकांना नेटवर्क मार्केटिंगचे प्रोडक्ट्स परवडतात ते करत नाहीत, ते फक्त कन्झ्युमर राहतात. आणि ज्यांना प्रोडक्ट्स परवडत नाहीत त्यांना पैसे कमवायचे असतात. सो हे नेमकं प्रॉब्लेमॅटिक तिथे झालं आहे. म्हणजे ज्यांना परवडतात ते इन्कम नको आहे त्यांना, आणि ज्यांना इन्कम पाहिजे त्यांना ते घ्यायला पण परवडत नाही. सो ह्या सिच्युएशनमध्ये मी नेहमी विचार करतो होतो की एक असं काहीतरी मतलब दुवा पाहिजे की जिथे याची सांगड घालता आली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती ज्याला इन्कम पाहिजे तो व्यक्ती इझी आतमध्ये कसा येईल. दुसरी गोष्ट, जो येऊ शकत नाही त्या कस्टमरचा बेनिफिट कसं चांगला करून देते. सो हा कन्सेप्ट डिझाईन करताना पहिली अट अशी होती डोक्यात माझ्या की सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट मिळाला पाहिजे आणि सगळ्यात जास्त कमिशन आलं पाहिजे. सगळ्यात प्रोडक्ट स्वस्त असला पाहिजे. त्याचं कॉम्पिटिशन कुठल्याही डायरेक्ट सेलिंगमध्ये किंवा त्याचं कॉम्पिटिशन कुठल्याही ट्रेडिशनल मार्केटमध्ये होता कामा नये. कारण सध्या कुठलीही गोष्ट जर आपल्याला परचेस करायची तर आपण ऑनलाईन जाऊन बघतो, रेफर तरी करतो, बरे घेतला नाही घेतला, अच्छा 300च महाग आहे का, ठीक आहे मग मी शेजारच्या दुकानात गेलो, हरकत नाही कारण मला लगेच मिळणार आहे. अमेझॉनवर 3 दिवसांनी येणार आहे कदाचित, मग ठीक आहे मला मोबाईल घ्यायचा 300 रुपये, ओके 36,300 रुपये ठीक आहे. पण नाही, कशाला मी 300 सोडू, 3 दिवस वेट करतो आणि गॅरंटी वॉरंटी काय प्रॉब्लेम झाला तर मला रिटर्न पण करता येते. शेजारचा दुकानदार काय म्हणतो, नाही संपला विषय, उबरा ओरडून गेला, संपला विषय. वो माणसं ऑनलाईनला प्रेफर करतात. आपली कॉम्पिटिशन ऑनलाईनलाच आहे. सो आपण जे प्रोडक्ट्स देतोय हे ऑनलाईनच्या कॉम्पिटिशनमध्ये, ट्रॅडिशनल नाही आणि MLM तर अजिबात नाही. तर हा MLMच्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे, कुठल्या एका कंपनीचा प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. दुसरा मेन चॅलेंज जो होतं या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तो म्हणजे इन्स्टंट इन्कम येत नाही आणि आला की लायबिलिटी येते. एक्झाम्पल आहेत आपल्या आजूबाजूला भरपूर, राईट. इन्स्टंट इन्कम आला की तो लायबिलिटी घेऊन येतो. काय म्हणायचं मला कळतं, राईट. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी कॉन्स्टंट इन्कम येतो त्या ठिकाणी इन्स्टंट येत नाही. आज चांगल्या जनरेशन प्लॅनच्या कंपन्या खूप बढिया आहेत, खूप चांगल्या कंपनीज आहेत. प्रॉब्लेम काय, मी 2 वर्ष टिकू शकत नाही तिथे. मी टिकू शकतो पण माझ्या घरातलं टिकणार नाही, मला राहू देणार नाही, घरचा खर्च असतो. म्हणजे माझी फायनान्शियल कमिटमेंट जी आहे. आता कोण टिकतं असे जनरेशन प्लॅन मध्ये, ज्यांना ठीक आहे म्हणजे चालते आपलं, ओके फाईन, माझा टाइमपास करतोय, वेळ पण जातोय आणि झालं इन्कम, ओके मला छान वाटतं बिझनेस. का छान वाटण्यासाठी बिझनेस थोडी आहे, बरं थोडे दिवस छान वाटेल, बरं त्या व्यक्तीला छान वाटेल कारण इन्कमची रिक्वायरमेंट नाहीये. नवऱ्याचा पगार चांगला आहे आणि माझं पण काय व्हायचं जात नव्हतं, किती पार्टी आम्ही करत होतो, तर चला बायका म्हणून करूया, झालं ओके ठीक आहे, त्यांचं झालं. पण ते ज्यांना स्वप्न दाखवून आणणार आहेत त्यांना तर इन्कम पाहिजे म्हणून आले, टाइम जावा म्हणून नाही आलेले. आणि मेजॉरिटी हा क्लास फिरतो नेटवर्किंग मध्ये, बरोबर आहे. सो इन्स्टंट आणि कॉन्स्टंट इन्कमचा मिलाप एकत्र पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट सगळ्यात जास्त कमिशन. अजूनही मला सगळ्यात स्वस्त कमिशन कसं काय म्हणजे सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट देऊन कमिशन जास्त कसं द्यायचं, पण कमिशन वाढण्यासाठी तर प्रोडक्टची किंमत वाढलेली असते. पण माझा नेहमी अप्रोच कसा आहे की हा प्रॉब्लेम जर इंडस्ट्रीमध्ये आहे, तो प्रॉब्लेम जर आपण सोडवू शकलो तर धंद्यात येऊ शकतो. आणि युनिक पद्धतीने सोडवला तर बरकत होणार धंद्यामध्ये, धंदा मोठा होणार, करेक्ट की नाही. सो हा कन्सेप्ट डिझाईन करताना ती गोष्ट केली. दुसरी, नेटवर्क मार्केटिंगच्या कुठल्याही कंपनीमध्ये आज आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, नो डाऊट वेलनेस इंडस्ट्री खूप चांगली प्रमोट होते. नेटवर्किंग जेवढं MLM इंडस्ट्री प्रमोट करते वेलनेस, तेवढं कोणच करत नाही. डॉक्टर सुद्धा वेलनेस प्रमोट करतो, इलनेसच्या मागे लागला, बरोबर आहे. सो MLMची ताकद इतकी जबरदस्त आहे की वेलनेस सारखा विषय हँडल होतोय मेडिकल फॅकल्टीज नसताना, बरोबर आहे, हेल्थ कोचेस नसताना, न्यूट्रिशनिस्ट नसताना सुद्धा MLM वाले शिकून ट्रेनिंग घेऊन आज घराघरामध्ये वेलनेस प्रमोट करतात, बरोबर आहे. आता एक गंमत म्हणून ताकद सांगतो MLMची काय, आपण कॅप्सूल फॉर्म मध्ये टॅबलेट्स, कॅप्सूल किंवा टॅबलेट्स विथ सप्लिमेंट्स, बरोबर आहे, हे MLMने प्रचलन आणलेलं आहे की कॅप्सूल मध्ये द्यायचं, करेक्ट आहे. आता गंमत सांगा, एखाद्या मोरिंगाची कॅप्सूल आहे, मोरिंगाचा डब्बा आपण घेतोय, कॅप्सूल आहे, तर गावाकडे बकऱ्यांना शेळ्यांना खायला घालतात शेवग्याचा पाला, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, पण MLMची ताकद काय की त्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन आपण त्या शेतकऱ्याला 1200 रुपयाचं मोरिंगा विकतो आणि त्याच्या घरातला पाला कोण खाते, हा बरोबर आहे. ही MLMची ताकद आहे. जो घरातलं फुकट खाऊ घालतोय आणि स्वतः विकत घेतोय, ही MLMची ताकद आहे.
पण मला असं वाटायचं की एमएलएमची ताकद सही डिरेक्शन मध्ये वापरता आली पाहिजे. कॅपॅसिटी तर आहे, म्हणजे आपण शेतकऱ्याला पण मोरिंगा विकतोय याच्यापेक्षा, आणि ते 1200 रुपयाला. आणि किती कॅप्सूल येतं? 60 असते 100. चला 12 रुपये 15 रुपयाला एक कॅप्सूल विकली जाते मार्केटमध्ये एमएलएम मुळे. करेक्ट आहे. चला ही ताकद आहे. मग मी म्हटलं की ही ताकद जर चांगल्या पद्धतीने वापरता आली तर, बरोबर की नाही? सो आता याच्यामध्ये आपण कन्सेप्ट डिझाईन करताना एक गोष्ट बघितली की नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये मेजॉरिटी पुश सेलिंग आहे. पुश सेलिंग. मला मोरिंगा माहित नव्हतं, शेवग्याच्या शेंगा माहित होत्या सांगायचं, खरं सांगायचं. हे एमएलएमने शिकवले मोरिंगा. अच्छा, मोरिंगा म्हणजे हे, मोरिंगाचे सगळे गुण कळले, पण हा शेवग्याचा पाला असतो हा उशिरा कळला. मोरिंगा विकायला पण चालू केला आम्ही, पण नंतर कळलं की अच्छा मारे शेवग्याचा पाला आहे. होय, कॅप्सूल इम्पॉर्टंट एवढंच माहिती. बरोबर आहे. नंतर कळलं की ते काय आहे, शेवग्याचा पाला आहे. अमेरिकेनं नाव ठेवलं मोरिंगा. बरोबर. कॅप्सूल खाण्यापेक्षा रोज शेवग्याची भाजी. हा बस परफेक्ट आहे बघा. पण एमएलएमची ताकद बघा कशी आहे, आपण पुश सेल करतो. ज्याला ज्याची गरज नाही त्याचा फार काही इम्पॉर्टन्स सांगून ते आपण चुकीचं नाही केलेलं, त्याचं फार महत्व पटवून मग ती मोरिंगा खपवली. बरोबर आहे. स्पिरुलिना, नीम, गिलोय, आमकं टमकं सगळं, ॲलोवेरा, बरोबर आहे, नोनी. हा, नोनीचं ज्यूस बदनाम केलं लोकांनी. करेक्ट आहे की नाही? आता मला सांगा की हे सगळं पुश मार्केटिंग आहे. नोनी आपल्याला बाप जन्मत माहित नव्हतं, बरोबर आहे. ते एमएलए मुळे कळलं, अच्छा चांगलं असते का बघ, खाल्लं पाहिजे. म्हणजे आपण महत्व क्रिएट करतो. गरज होती का समोरच्याची? अजिबात नाही. त्याचा आजोबा जास्त चांगला जगला हे काही न करता, तर पप्पा पण फार चांगला जगला हे काही न करता. आता ते रिक्वायरमेंट्स, मी असं म्हणतो की अजिबात गरज नाहीये, पण त्याचं आडलेलं नाहीये. त्याचं स्पिरुलिना खाण्यापेक्षा तरी अर्धा किलोचा प्रोटीनचा डब्बा खाऊ, स्वस्त मिळतंय. सिंपल ना. आता ह्याच्यामधून मार्ग काढायचा आहे, तर कसा मार्ग काढायचा? असा प्रोडक्ट एमएलएम मध्ये पाहिजे की समोरची जी गरज आहे, खरोखर गरज आहे, म्हणजे तो ती टाळूच शकत नाही. मग मार्केटिंग करणं कसं जाईल? 100% एकदम सोपं जाणार. लक्षात घ्या. म्हणजे मी म्हणत नाही मोरिंगा विकणं चुकीचं आहे, स्पिरुलिना विकणं चुकीचं आहे, नोनी विकणं अजिबात नाही, चांगलंच आहे. पण तो तडपतोय का कस्टमर? माझ्याही भाषेत तडपतोय का? नाही तडपत आहे. मग तडपणार प्रोडक्ट दिया. एक तरी असा प्रोडक्ट पाहिजे आपल्याकडे, फ्लॅगशिप प्रोडक्ट ज्याला म्हटलं तर, की तो तडपतोय त्यासाठी. अगदी वेट लॉस वेट गेनचा प्रोडक्ट जरी म्हटलं तर तडपत नाही, त्याला माहिती आहे वेट चाललंय मग तरी पण होतं नाही की काय कॅन मॅनेज. मग असा एखादा प्रॉब्लेम पाहिजे की जिथे कस्टमर म्हणू शकत नाही आय विल मॅनेज, अरे मला इथून बाहेर पडायचं. आणि दॅट इज डायबिटीस. दॅट इज डायबिटीस. ते घरात पेशंट बरोबर आहे, घरटी पेशंट आहे. सर 22 ते 25 कोटीच्या रेंजमध्ये आज लोक औषधं खात आहेत डायबिटीसची. त्याची वर्थ किती माहितीये का? 1.25 लाख कोटी महिन्याला, वर्षाला. नाही एवढं पण नको लांचायला, महिन्यात नको, एवढा पण धंदा नको आपल्याला. 1.25 लाख कोटी वर्षाला मेडिसिन ॲलोपॅथीमध्ये विकलं जाते फक्त एका रोगासाठी, तो आहे डायबिटीस. आणि एवढं असून सुद्धा जर आता तुम्ही आम्ही समोर बसून 10-15 मिनिटं समजा झाले तर 15 डेथ झाले डायबिटीसमुळे. मिनिटाला 1 डेथ होते भारताची. मी पण बघितले. डायबिटीस कमी नाही झालं, तो वाढतच जातो पण कमी नाही. बर, आता तुमच्या आजूबाजूला एखादा व्यक्ती ज्याला डायबिटीस आहे त्याला विचारा ॲलोपॅथीची औषधं जी सुरू केली होती ती कधी बंद होणार? तर म्हणतो नाही होणार. औषध मी परवा दिवशी बघितलं, ते एक लेडी जाते एवढ्या गोळ्या येऊन गेली. बरोबर. मी म्हटलं हे काय आहे? माझ्या महिन्याच्या गोळ्या आहेत. बरोबर. 2-3 अहो डब्बा केलाय लोकांनी घरात गोळ्यांचा, दुपारचं वेगळं, सकाळचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं. बरोबर. हे काय दुसरं बघितलं तर ते इंजेक्शन स्वतःच घेत होतं. मी इंजेक्शन कधी घेत नाही, घाबरतोय. स्वतःच असं खूप पर्याय नाही, जीवाचा प्रश्न आहे, त्यांना पर्यायच नाही आता इंसुलिन घेण्याशिवाय कदाचित. बरोबर आहे. सो डायबिटीज एक तर 22, 23, 24, 25 कोटीच्या आसपास ज्यांना ऑलरेडी औषध सुरू आहे, आणि पुढे 20 कोटी अशी जनता आहे ज्याला कधी येऊ शकतो. प्रोसेसमध्ये ऑलरेडी प्रोसेसमध्ये. हा, WHO म्हणते की 2040 मध्ये निम्मी पॉप्युलेशन भारताची डायबिटीस. निम्मी म्हणजे काय सर? म्हणजे थोडक्यात 70-80 कोटी भारताची लोकसंख्या डायबिटीसच कमी करणार आहे. दुसरं काय कुठलीच महामारी करू शकत नाही. ऑलरेडी डायबिटीस तेवढं करते. कोविड मध्ये एवढी लोक गेले नाही सर, मिनिटाला माणूस चाललाय, मिनिटाला, एका मिनिटाला एक माणूस जातोय. कोविड मध्ये तेवढे गेले नाही. एवढा भयानक कार्यक्रम आहे. आणि कोविडमध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल, तुम्ही जर हेल्थशी थोडंसं निगडीत आहात तर, कोविडमध्ये औषधं बंद, दवाखाने बंद असल्यामुळे लोकांचे आजार पुढे ढकलले गेले. म्हणजे माणूस अंगावर काढायला लागला ना तर बरा होत होता, आणि डॉक्टरकडे जायला लागला तर जास्त आजारी पडतो, परावर फिरतो.
हे कोविडचा स्टडी आहे बेसिक बरोबर आहे fact. बरोबर माणूस म्हणतो नाही नाही घ्यायचं नाही मला आणि त्याची बॉडी काम करायला लागली आणि नॅचरोपॅथीचा तोच फंड आहे. भारतामध्ये इंग्रज आल्यापासूनच प्रॉब्लेम झालाय का त्यांनी ॲलोपॅथी आणली. ॲलोपॅथी आणल्याने आपल्या शरीराचा कॅपॅसिटीचा वापरच होत नाहीये. आपल्या शरीराने रोगाला फाईट केलं पाहिजे पण हे काम आपण उत्तर दिलंय. शेत उत्तर देतो ना तसं उत्तर दिलं कुणाला औषधांना म्हणजे ॲलोपॅथीला उत्तर दिलं. काय झालं ॲलोपॅथी, काय झालं ॲलोपॅथी. बॉडी कामच करत नाही. गेटिंग माय पॉईंट राईट. Yes. सो लक्षात घ्या की MLM मध्ये पुश प्रोडक्ट नसावा, पुल असला पाहिजे. कस्टमर नाही तर सांगा ना परवा तुम्ही बोलले होते नाही तर घ्यायचं बरं का मला करतो अरेंजमेंट 2 दिवस संबंध पण आला पाहिजे आणि दॅट इज डायबिटीस. मी हे म्हणत नाही की धंद्याला सोपं म्हणून करायचं ही गरज आहे. आता मला सांगायचं निम्मी पॉप्युलेशन पुढच्या 14 वर्षात घडणार असेल तर संख्याच निम्मी होणार आहे भारताची. हो हो आणि डायबिटीस हा असा आजार आहे की जो बाकीच्यांना पण घेऊन जातो घरातल्यांना. का? आर्थिक, मानसिक, सामाजिक, सगळं नुकसान भावनिक नुकसान आहे. भयानक. एका घरात एक डायबिटीसचा पेशंट म्हणजे अख्खं घर डायबिटीस असल्यासारखं आहे. हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका. खरं ठीक आहे. हा वाढलंय गोळ्या खा लवकर, वाढलंय गोळ्या खा लवकर. सिंपल आहे ना. बर आता समजून घ्या डायबिटीसचा साखरेचा आजार आहे. करेक्ट आहे ना. हा साखरच बंद करायची. बरोबर आहे ना. साखरच बंद केली पाहिजे. हा. व्हेरी गुड. समजून घ्या 2 आठवड्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणास्तव टेस्ट केली, ब्लडची टेस्ट केली आणि मी डॉक्टर सजेस्ट केली होती आणि टेस्ट केली आणि काय कळलं की डायबिटीस पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय साखर वाढली, रक्तामध्ये साखर वाढली, डिटेक्ट झाली, डायबिटीस आहे 2 आठवड्यापूर्वी. ठीक आहे ना. इन्शुरन्सच्या पॉलिसीसाठी 2 महिन्यापूर्वी सुद्धा त्यांनी टेस्ट केली होती, रक्ताची साखर निगेटिव्ह होती म्हणजे नॉर्मल होती, साखर वाढलेली नव्हती. 2 वर्षापूर्वी ब्लड टेस्ट केली होती कंपनीमध्ये, मेडिकल चेकअप असतं तसं, तिथे सुद्धा साखर काय होती, निगेटिव्ह होती म्हणजे डायबिटिक नव्हता तो व्यक्ती. साधा सिंपल प्रश्न आहे, ह्या व्यक्तीला या व्यक्तीला 2 आठवड्यापूर्वी डायबिटीस झालाय, 2 महिन्यापूर्वी झालाय की 2 वर्षापूर्वी झालाय? 2 वर्षापूर्वी झालं. प्रोसेसमध्ये होतं. कसं सांगा. प्रोसेसमध्ये होतं. अंदाज त्याला कसं? कळलं तेच की, कळलं त्याला त्यावेळेस. कळलं इथे औषधं कधी सुरू झालं इथून पुढे औषधं इथून पुढे कळल्यानंतर म्हणजे त्रास कधीपासून झाला? 2 वर्ष 2 आठवडे. हा 2 आठवडे 2 आठवड्याला डायबिटीस पॉझिटिव्ह आला, डॉक्टर म्हटले. बरं त्याच्या आधी डॉक्टर लिहून दिलं का तुम्हाला औषधं? मग डायबिटीस होता का? नव्हतं. असता तर दिलं असतं ना. पण सुरुवात झाली होती. कधी कशी करणार? हा कळलं. निगेटिव्ह असल्यानंतर आपण स्वतःहून तर औषधं घेणारच नाही. डॉक्टर तरी दिलं. देणारच नाही. डॉक्टर तरी कुठे देतोय? नाही बरोबर आहे ना. ओके. 2 आठवड्यापूर्वी डायबिटीस पॉझिटिव्ह निघाला, याला आपण म्हणतो साखर पुडा. साखर पुडा. पुढं. साखर कळली म्हटलं साखर पुडा चांगलं नाव घ्याल त्याचं. बरोबर आहे. साखर पुडा बरोबर आहे. 2 आठवड्यापूर्वी पॉझिटिव्ह गोळ्या चालू होणार. आता गोळ्या चालू होणार म्हणजे काय आलं, लग्न लागणार कुणासोबत? गोळ्यांजवळ. शाबाश. कधीही न होणारा घटस्फोट. हे असं लग्न आहे की ॲलोपॅथीमध्ये ह्याला घटस्फोटाला वावच ठेवलेलं नाही. हम तुम्हारे साथ है, चलो आगे. कितीही त्रास होते घटस्फोट देऊ शकत नाही. हा जिंदगी के साथ भी असं झालं ते. बरोबर आहे. सो 2 आठवड्यापूर्वी साखर पॉझिटिव्ह निघाली म्हणजे डायबिटीस, शुगर कळला, साखरपुडा झाला, लग्न होणारच औषधांसोबत. करेक्ट आहे ना. ओके. याला एंड नाही. आता हे लफडं थोडं अनैसर्गिक आहे, नॅचरल नाहीये, सर्वसाधारण नाहीये. जसं नॉर्मली ना एखाद्या मुलामुलीचं लग्न घडतं घरच्यांच्या माध्यमातून, आपण म्हणतो नॉर्मल झालं बाबा. नॉर्मल झालं म्हणजे आता सध्या नॉर्मल होत नाही तर आपण म्हणूया राईट. समजा त्यांची लव्ह स्टोरी, इथं साखरपुडा झालाय. कधी झाला माहितीये का? घरच्यांना कळलं ह्याचं लफडं, साध्या भाषेत बोलूया. घरच्यांना कळलं ते म्हणजे उरकून टाका, हे असं ठेवण्याचा अर्थ नाहीये. बरोबर आहे. पण यांची लव्ह स्टोरी ना 4 ते 5 वर्ष अगोदर सुरू होती, कॉलेजपासून. साखरपुडा झाला 2 आठवड्यापूर्वी. यांची लव्ह स्टोरी कधीपासून सुरू होती? 4-5 वर्षापासून, कॉलेजमध्ये असल्यापासून. आता मला सांगा, घरच्यांना तर माहित नव्हतं, माहित पडलं की त्यांनी लगेच साखरपुडा केला. आता हे कुणाला माहित असते? 4-5 वर्षापूर्वीपासून चालू आहे, कॉलेजपासून चालू आहे, कुणाला माहित असतं? त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणी, आपलंच माहित असतं. त्यांच्या व्यतिरिक्त म्हणतो मी. त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला. नाही, बरोबर ना.
कुणाला माहित असतं? असतं मित्रांना वगैरे. जवळच्या मित्रमंडळींना माहित असतं ना, 100% माहित असतं. घरात नसते माहिती पण त्यांना तर माहित असते. आता ही मित्रमंडळी कोण आहेत? किडनी, लिव्हर, लंग्स, हार्ट, स्टमक, ब्रेन, बरोबर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम Yes, yes. वगैरे 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 वगैरे. ह्या सगळ्या मित्रमंडळींना कळलं होतं, पण घरात कळलं होतं का? घरात कधी कळलं? 2 आठवड्यापूर्वी लॅबची टेस्ट केल्यावर साखर पॉझिटिव्ह. तुम्ही म्हणतो पण असं कसं काय? आपल्याला कळलं असतं तर आपण काहीतरी केलं असतं ना. एवढी हुशार आहेत का लोक? बरं, लोक हुशार असतील सुद्धा, डॉक्टर होऊ देतो हुशार त्यांना. आता रेकॉर्डिंग चालू, मी डायरेक्ट बोलतोय. काय तुम्ही एखाद्या त्रासासाठी डॉक्टरकडे जाता, भले कुठल्याही त्रासासाठी जाता, डॉक्टरने म्हणायला पाहिजे जरासं वजन वाढलेलं दिसतंय, तुम्ही एक काम करा, फास्टिंग इन्सुलिन करा. नाही सांगत. तुला ज्ञान नाहीये का? आहे की ज्ञान? तो म्हणतो नको. एकदा साखरपुडा झाल्यावरती पण चालू होणार आहे. परमनंट ग्राहक झाला. ग्राहकाचा होता पण फार्मा इंडस्ट्रीचे, चुकूनही विसरायचं नाही. आपण ग्राहक आहोत फार्मा इंडस्ट्रीचे. त्याच्यातले सेल्समॅन कोण? डॉक्टर्स. मेन डॉक्टरच आहे. फार्मा कुठला म्हणजे कुठल्याही दुकानदारापर्यंत सेल्समॅन पोहोचत नाही, पण दवाखान्यात पोहोचतोच. प्रोफेशनल टाय वाय घालून. करेक्ट आहे ना? सो आपण रॅकेटमध्ये लक्ष ठेवायचं आहे. सो 4-5 वर्ष रक्तामधली साखर वाढण्या अगोदरच या सगळ्या मंडळींना माहित होतं रक्तातली साखर वाढते. ती म्हणा असं कसं काय? आपला जो ब्रेन आहे, मेंदू, राईट, हा मेंदू आपलं सुरक्षितता करतो किंवा सुरक्षितता ठेवण्यासाठी काही लाईफस्टाईल चुकीच्या घडल्यामुळे किंवा लाईफस्टाईलमध्ये चुकीच्या काही गोष्टी आल्यामुळे रक्तातली साखर वाढायला चालू होते. रक्तातली साखर वाढायला चालू होते आणि रक्तातली साखर वाढली की माणूस मरणार हे मेंदूला माहित आहे. मग मेंदू काय करतो? त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी रक्तातली साखर कमी करतो. त्याचं तोच कमी करतो. ही नॅचरल मेकॅनिझम आहे आपल्यामध्ये, बरोबर आहे. त्याची तो साखर कमी करतो. पण समजा आता उदाहरण घ्या, ही 1 लिटर रक्ताची बाटली आहे. आपल्या शरीरामध्ये साधारण 4 लिटर 5 लिटर रक्त असतं. डिपेंड करतं बॉडी वेट प्रमाणे वगैरे. करेक्ट आहे. आता मला सांगा, त्या 5 लिटर पैकी 1 लिटर रक्त आपण काढलं आहे, बरोबर आहे. 100ची साखर 300 झाली म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. रिडिंग बोलतो ना आपण, 100, 150, 200, 500 जे काय असेल ते. तर 100ची साखर 300 झाली म्हणजे नक्की काय माहितीये का? 1 ग्रॅमची साखर 3 ग्रॅम झाली, एवढाच फरक. अख्ख्या 1 लिटरमध्ये फक्त 2 ग्रॅम साखर वाढली, चिमूटभर. 1 लिटर रक्तामध्ये फक्त 2 ग्रॅम साखर वाढली आणि ही मारू शकते माणसाला. मग कशाला गोळ्या घेतात? मग मरत नसेल तर अंगावर काढलं असतं ना माणसांनी. सासूबाई 220 झाली त्यावेळेस. हो का? आता हे समजून घ्या. एज किती आहे त्यांचं? 60 असेल. म्हणजे शुगर चालू आहे त्यांना, म्हणजे औषध चालू आहे. हो. कधीपासून? आता तसं तुम्ही म्हणताय तसंच झालंय ना. नाही, साखरपुडा झालाय हा, वाटतं. आता साखरपुडा झालाय. हा, 5-6 महिने. पण लव्ह स्टोरी आधीपासून सुरू आहे. सगळी चूक फारच सिरियस. आणि दुर्दैव काय, हे कळलं तर चांगलं आहे ना, नाही कळलं तर काय साखरपुड्यातच कळतंय सगळ्या पायी पाहुणं कळतं तसंच. बरोबर आहे. आता समजून घ्या की 100ची साखर 300 झाली म्हणजे फक्त 1 ग्रॅम अलाउड आहे 1 लिटर रक्तामध्ये. म्हणजे आपल्या पूर्ण शरीरात 5 लिटर रक्त आहे तर 5 ग्रॅम साखर अलाउड आहे. पण आता हे 300 झाल्यामुळे काय झालं? 2 ग्रॅम 1 लिटरला म्हणजे 10 ग्रॅम वाढली. आणि 10 ग्रॅम म्हणजे चहा नसून तो साखरेचा पाक आहे. एवढं डेंजर आहे. आणि हे रक्तामध्ये जी साखर फिरते ना, ते मांज्यासाठी, पतंग खेळताना मांज्यासाठी याची भुकटी करतात ना काचेची, ती साखर म्हणजे रक्तातनं फिरते. ती मांजा फिरते. मांजा नाही, ते काचेची भुकटी. काचेची भुकटी. चिकट तर आहेच, काचेची भुकटी फिरते आणि ती पूर्ण शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना काय करते? शिलूनच टाकते. तुम्ही विचार करा, आपल्या रक्तातनं ब्लेडचे तुकडे फिरल्यावर कसं होईल? आणि शुगर वाढले की ते सगळं काय करणार? डॅमेज करत जाणार. आणि डॅमेज करायला लागले की जखमा होणार. जखमा झाली की ऑक्सिडेशन होणार, डबली पडणार. डबली पडली की ते सगळं रक्तातच फिरत राहणार आणि मग हार्ट स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, रेटिनावर प्रॉब्लेम. मग 70% ब्लॉकेज, 90% ब्लॉकेज. समजते. साखरच बंद करायची का? करूया की आपण. थांबा की 2 मिनिटं. रिलॅक्स. आज तुमची साखरेची PhD होणार. आज PhD होईल. तुम्ही जरी सांगितलं तर आम्ही डॉक्टर झालो थोडक्यात.
या क्षेत्रात जे डॉक्टर काम करत नाही, डॉक्टर व्हायचंच नाही आपल्याला, कारण डॉक्टर नीट काम करत नाहीत. आपल्याला थोडं एक पाऊल पुढे जायचं आता, कारण आरोग्यावरती काम करायचं, आजारावर नाही. करेक्ट आहे. आता लक्षात घ्या, ही 2 ग्रॅम साखर ज्या वेळेला एखाद्या, आता समजा आईनं समजा मेडिसिन चालू झालं, उदाहरण किंवा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला मेडिसिन चालू झालं, तर ही 200 किंवा 300 ची साखर परत किती होते? 100, म्हणजे नॉर्मल झाली. म्हणून आपण काय म्हणतो, साखर कंट्रोल मध्ये आली. किंवा कुठल्या गोळ्या त्या साखर कंट्रोल करायच्या गोळ्या आहेत ॲलोपॅथीवाल्यांच्या. साधा प्रश्न स्वतःला विचारा, रक्तातली साखर गेली कुठं? बरं झालं. कशी? त्यातल्याच स्वादुपिंड वगैरे ती चालू होती ना प्रक्रिया. आणि आधी चालू नव्हतं? नव्हतं ना. टॅबलेट घेतल्यानंतर चालू हा, काय साधू पिंडला गोळीची गरज नाही काम करायला. मग ते म्हणते नाही, त्यांना म्हणायचं की गोळी घेतल्यानंतर ते अवयव ऍक्टिव्ह झाले हा, असं आणि ना. त्यामुळे ती म्हणजे साखर बर्न झाली वगैरे आपण पुन्हा बरं. असं म्हणजे काय जसं झालं अन्न नाही, खाल्ल्यावर काही डायजेस्ट बर्न काही होत होतं नाही. तसं साखर डायजेस्ट झाली असं काही म्हणायचं. बर्न काही होत नाही साखर. ओके, लक्षात घ्या, या रक्तामध्ये जर 2 ग्रॅम साखर जास्त आहे, गोळी खाल्ल्यानंतर ती रक्तातले 2 ग्रॅम त्यांनी काढून टाकली. रक्तातली काढली, बर्न नाही झाली, रक्तातली 2 ग्रॅम काढली, मग कुठे ठेवली? हा कुठे गेली मित्रमंडळींच्या ताब्यात दिली. शॉर्ट किडनी, लिव्हर, लंग्स, हार्ट. आणि जो अवयव कमकुवत असेल तिथे जास्त डिपॉझिट होते, त्या अवयवाला सडवत, तो ऑर्गन डॅमेज होणार. त्यामुळे ते जखम झालेली बरं होत नाही. बरोबर आहे. आता समजून घ्या, आपण काय म्हणतोय की ॲलोपॅथीचं औषध सुरू केलं, साखर कंट्रोलमध्ये आहे, बरोबर ना? आपण काय केलं, वाढलेली साखर कमी केली, म्हणजे साखर वाढलेली प्रॉब्लेम आहे का नाहीये? आहे. वाढलेली साखर प्रॉब्लेम आहे ना? हम्म. ओके. स्टोरी नंबर 2. तुमचं गाव कुठलं मूळ? आपण. आटपाडी. ओके, बर. सगळे आपल्याकडचे घेऊन येतात काय? असं द्या. सगळीकडचीच आहेत आपल्याला. आणि आपले वर जाऊ दे, हो, म्हणून वाटतं. बर. आणि गाववाले आता ही 5 एकर शेती आहे तुमची आटपाडीला. किती? 5 एकर शेती आहे. त्या 5 एकर शेतीमध्ये आता ऊस बाजूला ठेवूया, आपण टमाटा लावूया, कारण ऊसाचं मला फार काही कळत नाही. हं? काही महिन्यांमध्ये पीक येत आहे, राईट? टमॅटो लावला समजा 2-3 महिन्यामध्ये मस्त पीक हाताला आला आपला. ओके. आता 5 एकर टमॅटो लावलाय, म्हणजे तो आपल्यासाठी घरात खायला लावलाय का विकायला? विकायला. साधी गोष्ट. 5 एकर लय झालं ना. लय म्हणजे खूप अख्खं गाव बी खाऊन राहायचं टोमॅटो ते, बरोबर आहे की नाही? सो हा टोमॅटो आपल्याला मार्केटमध्ये विकायचा आहे. सो आपण जरा कोल्हापूर मार्केट काय म्हणतंय, हैदराबाद मार्केट काय म्हणतंय, सांगली मार्केट काय म्हणतंय, पुणा, मुंबई, बरोबर की नाही? आणि लक्षात येते की सगळीकडेच भाव पडलाय, बऱ्यापैकी होता. मग पहिल्या दिवशी भाव पडला होता, दुसऱ्या दिवशी म्हटलं आता अजून एखाद दिवस आपण पुढे ढकलू शकतो काढायचा, परत बघूया, अजून खाली पडला. तिसऱ्या दिवशी तुम्ही नाही काढला तर तो पडणार आहे खाली, कारण पिकणारच आहे तेवढा. तुम्ही म्हणाल मग काढायची तरी त्रास कशाला घ्या? जर मला हे टमाटर काढून मार्केटमध्ये पाठवून नुकसान होणार असेल तर काढायचं कशाला? जाऊ दे, धरा डांगर. बरोबर आहे? पुढच्या पिकाची तयारी करू. असं होतं बरोबर. सिंपल. आता मला साधा प्रश्न सांगा, टमाटो प्रॉब्लेम आहे की टमाटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे? टमाटो खपला नाही हा प्रॉब्लेम झाला ना. टमाटो प्रॉब्लेम आहे की टमाटो खपला नाही हा प्रॉब्लेम? मला शेतीतलं काही शेतीतलं माहिती कशाला पाहिजे? घरात टोमॅटो आले 2 किलो, ओके, हा. हा, तुम्ही तो वेळेत नाही खाऊ शकला तर सडला. सो टोमॅटो प्रॉब्लेम आहे का टोमॅटो तुम्ही भाजीत वापरला नाही हा प्रॉब्लेम? खाल्ले नाहीत, खाल्लं वापरले नाही नाही, हा म्हणजे प्रॉब्लेम. खपला नाही. Yes, हा. सिंपल, करेक्ट आहे ना? सो टोमॅटो प्रॉब्लेम असं आणलंच नसतं ना आपण घरात. टोमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे. सिंपल. लक्षात घ्या आता तुम्ही. आपण काय करतोय, वाढलेली साखर नको म्हणतोय, हा वेडेपणा आहे. साखर वाढलेली प्रॉब्लेम नाहीये. टमाटात घुसू नका, आता बाहेर या, शेतातनं बाहेर येतात. आले अच्छा, कबूल करतो, आलो आलो. राईट. साखर वाढलेली शरीरामध्ये प्रॉब्लेम नाही. जसं टमाटो प्रॉब्लेम नाहीये, टमाटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे, तसं साखर खपत नाही शरीरात हा प्रॉब्लेम आहे. आणि आपण काय करतोय, साखर कमी करतोय रक्तातली. म्हणजे गोळी कुठली? खपली पाहिजे आतल्या. बरोबर ना? आता त्याचं मार्केट कुठे ते बघू आपण. आपल्या साखरेचं मार्केट कुठे आहे? टमाटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे, येस. साखर खपली नाही हा प्रॉब्लेम आहे, साखर प्रॉब्लेम नाही. समजा आता आईंच्या केसमध्ये आपण म्हणूया की काही दिवसांपूर्वी समजा शुगर सुरू झाली असं आपण म्हणूया, तर 4 वर्ष पाठीमागे जाऊया, साखर व्यवस्थित खपत होती.
साखर वाढलेली खपत होती म्हणून प्रॉब्लेम नव्हता. नंतर काय झालं, खपायला प्रॉब्लेम आला म्हणून मग मेंदूने काय केलं, किडनीमध्ये ढकल, लिव्हरला ढकल, लंग्समध्ये ढकल, पिशवी ढकल, इकडे तिकडे. पीसीओडीचा प्रॉब्लेम कशा होता, रिप्रोडक्टिव्ह तिथे साखर डिपॉझिट होऊन पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. पीसीओडीचा डॉक्टर वेगळा, हार्टचा डॉक्टर वेगळा, मेंदूचा डॉक्टर वेगळा. आजार कुठला आहे, साखर खपत नाही. साखरेचा. पण ज्या ज्या ऑर्गनला कार्यक्रम झालाय तिथे तर उपचार करावाच लागेल. मग ह्या रॅकेटचं चांगलं चाललंय, ह्या रॅकेटचं चांगलं चाललंय, हार्टवाल्याचे चांगलं चाललंय, पीसीओडी वाल्या गायनोकॉलॉजिस्टचं पण चांगलं चाललंय आणि जीपी वाल्याचं पण चांगलं चाललंय. कारण सगळीकडनं सेटिंग आहे, सगळीकडनं सूत जुळलेलं आहे त्यांचं. सिंपल समजून घ्या. साखर खपते कुठे, आपल्या शरीरात साखर खपते कुठे. स्टोरी नंबर 3. करेक्ट, मॅडमचं लक्ष आहे. आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत, सेल्स 1000 पेशी असतील तर मी तर टच करतो हे की नाही. आणि या प्रत्येक पेशीपर्यंत रक्ताच्या माध्यमातून साखर पोहोचली जाते. कारण साखर हे इंधन आहे ऊर्जा देण्याचं. साखर ऊर्जा देण्याचं इंधन आहे. सो साखरेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पण ही साखर कुठे पोहोचली पाहिजे, रेशन आणलं आणि बेडरूम मध्ये ठेवलं, किचन मध्ये गेलंच नाही चालेल, गेलो पाहिजे किचन मध्येच तिथं इंधन चालू होणार आपला कार्यक्रम, बरोबर ना. तसं तुमच्या शरीरात कुठेही साखर असली त्याचा दुष्परिणामच भोगावा लागणार आहे. ती गेली कुठं पाहिजे, सेलमध्ये, पेशींमध्ये साखर गेली पाहिजे. पेशींमध्ये गेली खपली. सो मार्केट कुठलं आहे आपलं, पेशी. मग आता ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, असं पोट आहे असं गृहीत धरा, थोडस तसंच आहे है ना. ही आपली इंटेस्टाईन, आतडी. आता ह्या दरम्यान काय होणार आहे, खाणं पचलं, आपलं जेवण पचलं, त्याच्यातून रक्तवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक पेशीपर्यंत रक्त काय घेऊन चाललंय, ग्लुकोज, साखर घेऊन चाललंय. आता हे नुकतंच लग्न झालेलं आहे, कारण काय, नुकतंच पचलंय हो इथं इंटेस्टाईन मध्ये अन्न, नवीन नवीन आहे. म्हणजे त्याला मी म्हणतो नवीन नवरी आहे, करेक्ट आहे. आता नवरीला जर समजा वाटे लावायचं असेल, म्हणजे सासरी पोहोचायचं असेल, ती एकटी जात नाही, एक पाठराखीण लागते ना. तुमच्याकडे काय म्हणतात, करवली, दोन्ही पण म्हणतात, करेक्ट आहे ना. तर ही पाठराखीण कोण आहे, साधू पिंडामध्ये बीटा सेलच्या माध्यमातून मेंदू लगेच कमांड करतो, नवरी आली, तयार झाली, चल तू पण ये. ही कोणी पाठराखीण, हे इन्शुलिन आहे. पाठराखीण म्हणजे इन्शुलिन. बिना पाठराखीणची नवरी पाठवायची नसते, करेक्ट. तिला रुळून द्यायला आपल्याला पाहिजे ना काहीतरी. आता हे जे इन्शुलिन आलंय हे काय करतं काम नक्की, याचा रोल काय आहे, तर हा जो सेल आहे ना, ही पेशी आहे, या पेशींचा दरवाजा उघडून द्यायचा तरच ग्लुकोज आत जाऊ शकतो. ग्लुकोज एकटा आत जाऊ शकत नाही, त्याला कोण लागतं, इन्शुलिन लागतं. म्हणून शरीरात जर बीटा सेलच्या मध्ये इन्शुलिन कमी व्हायला लागलं तर बाहेरून इंजेक्शन दिलं जातं. इन्शुलिन पाहिजेच पेशीमध्ये ग्लुकोज ढकलण्यासाठी, बरोबर आहे. आता इथे 2 प्रॉब्लेम आहेत. एक, जर समजा आपले बीटा सेल व्यवस्थित कार्यरत असतील तर ते काय करणार, इन्शुलिन भरपूर बनवू शकतात, लागेल तेवढं बनवू शकणार, बरोबर आहे. पण याचं एक आयुमान आहे, त्याचं आयुष्य आहे ना, बीटा सेलचं आयुष्य आहे. रेग्युलर चरणारी लोक लवकर बीटा सेल खराब होणार. गुरांसारखे नाही का, सोडलं की आपल्याला चरायचं, काय दिसले की चरायचं, काय चरायला आपण काही दिलंच नाही ना. लक्षात ठेवा, माझ्या पण लक्षात नाही आलं, आम्ही चहा नाही पाजत तिकडे. आपण इकडे चरायला दूध बीटा सेल्स कमी करतो. चहा नाही पाजून मग मी आधीच चहा पाजून आणले. लय मोठं काम केलं तुम्ही, चहा पाजून आणले. तर असं नको व्हायला, आम्ही चहा पाजला नाही. आता इथं सगळं सांगितल्यानंतर ही चहा प्यायचा आग्रह करणार. नाही सर, मी 4 वर्ष चहा सोडलाच होता. अच्छा, चांगलं काम केलं. मग आता सर मला एक सवय लागली, चहा प्यायला की मला झोप येते. कशी पितो, हा मग रात्री येतो ना, आता कधी कधी प्यायला लागते, पण बरं. एवढा इफेक्ट पडला. आता सांगतो, जेवढं चरणार तेवढं हे मृत होत जाणार, कारण कॅपॅसिटी आहे ना त्याची, बरोबर. किती हापणार ते, बरोबर की नाही. बरोबर. आयुष्यात त्याच्याकडे एक कोटा मिळालाय, एवढा कोटा मी बघ सोडू शकणार आहे, तेवढं माझं आयुमान आहे. आपण सारखं चरणं म्हणजे सारखं काहीतरी तोंडात टाकणं म्हणजे काय, बीटा सेल सारखं पंप लावायला सारखं आहे. कमीत कमी वेळा खाणं, दिवसात 2 वेळा खाणं एकदम बढिया. दुपारी एकदम संध्याकाळी, दुपारी जेवण एकदा आणि जिथे जेवतो म्हणून बघायला नाश्ता बंद केला तर उत्कृष्टच आहे.
मला 3 वेळा जेवायचं तर 2 वेळा जेवा, 1 वेळा त्यांचं डोकं खा. हा, काहीतरी खा पण. हा. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, ह्या इन्शुलिनचं काम काय, इथलं दरवाजा उघड, त्याला म्हणतात की. प्रत्येक सेलची की कोण आहे, इन्शुलिन आहे. इन्शुलिन दरवाजा उघडला, ग्लुकोज आत गेला, खपला विषय. किती आंबे खा, काय प्रॉब्लेम आहे. जर दरवाजा उघडत असेल तर खपणार ना, निसरा होतोय ना ग्लुकोजचा. सो जर ग्लुकोज प्रॉब्लेम असता किंवा साखर प्रॉब्लेम असता तर अडचणदार आहे. साखर प्रॉब्लेम किती वाढू द्या, दरवाजे उघडण्याचा प्रॉब्लेम काय, काहीच नाही. सिंपल ना, बरोबर. करेक्ट आहे. याला आणि शरीरामध्ये असा काही प्रॉब्लेम होतो सारख्या चरण्यामुळे, चरबीमुळे, राहणीमान व्यवस्थित नसल्यामुळे, पिझ्झामुळे, बर्गरमुळे, वडापावमुळे, भेळमुळे, बाहेरच्या भेळमुळे, घरात बेकरीमुळे, म्हणजे मैद्यामुळे, मैदा, रोटीमुळे, मीठ, नॉनव्हेजमुळे. नॉनव्हेज. आपण काय करतोय, सरपंच थाळीमुळे. सरपंच थाळीमुळे, आमदार थाळीमुळे, मुख्यमंत्री थाळीमुळे, बाहुबली थाळी, बाहुबली नाही कुठली ती, तर या सगळ्यांमुळे काय होतं, हे आणि महत्वाचं म्हणजे तेल. जिभेच्या चोचल्यामुळे महत्वाचं म्हणजे हे तेल. हा हा ते विस्क्रल फॅट तयार होते पेशींच्या भोवती, आणि या विस्क्रल फॅटमुळे हम्म. बाहेरून इन्शुलिन आलेल्या पेशीला कळतच नाही. बरोबर. असतं इन्शुलिन पण कळतच नाही, बरं. आणि ह्याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स. ह्याला काय म्हणतात, इन्शुलिन रेझिस्टन्स. इन्शुलिनला प्रतिसादच मिळत नाही. इन्शुलिन तर बाहेरून आले नवरी घेऊन, ते आपल्याला नाही. आज जाऊ शकत नाही. दरवाजा उघडत नाही म्हणलं काय. बरोबर आहे, करेक्ट आहे. ह्याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स. वाढलेली साखर खपत नाही, आता हा प्रॉब्लेम आहे. वाढलेली साखर प्रॉब्लेम नाही. कुरिअर आलंय घ्यायला. आता मला सांगा, आपण नुसतं साखर खाऊ नका, गुलाबजाम खाऊ नका, जिलबी खाऊ नका, ह्या खाऊ नका, त्या खाऊ नका, काही खा तुम्ही, त्याची साखरच होणार आहे. भाकरीची पण साखरच होती, चपातीची पण साखरच होती. साखर असते. कार्बोहायड्रेट्स आहे ना, त्याचं ग्लुकोजच होणार आहे शेवटी. आणि आपण काय म्हणतो, हे खाऊ नका, ते खाऊ नका. लक्षणांवर काम नाही करायचं. आज सगळी ॲलोपॅथी लक्षणांवर काम करते. त्यांचं चूक नाही, त्यांच्या सिलेबसमध्ये लक्षणांवर काम करणार. डोकं दुखलं, बाकीचा विचार करू नको. म्हणजे डोकं दुखलं, डोकं लावू नको, गोळी देऊन टाक. पोट दुखलं, डोकं लावू नको, गोळी देऊन टाक. अरे डिसेंट्रीला पण ते बुचच मारून टाकतात डायरेक्ट, म्हणजे बंदच करतात. अरे ते विष आतमध्ये जे बाहेर पडलं पाहिजे, शरीरमध्ये बाहेर पडलं पाहिजे, ते डिसेंट्री बंद करून टाकते. म्हणजे काय व्हायचं ते आतमध्ये. बस एमर्जन्सीसाठी ॲलोपॅथी शिवाय पर्याय नाही. एमर्जन्सीसाठी ॲलोपॅथी शिवाय पर्याय नाही, 100%. बट हे लक्षात घ्या की बॉडी हिल्स इट सेल्फ. बॉडीमध्ये ती कॅपॅसिटी आहे आपला आजार बरा करण्याची. साधी गोष्ट, फ्रॅक्चर झालं तर आतमध्ये हाड कोण घालतो, त्याला वेल्डिंग कोण लावतो, शरीरच. आपण फक्त ते जागेवर ठेवण्यासाठी प्लॅस्टरिंग आहे. प्लॅस्टरमुळे हाड एकरूप होत नाही, शरीरच करत जाते. मग जखम झाल्यावर ऑटोमॅटिक भरून येते ना. सिंपल आहे, करेक्ट आहे. सो मला सांगा, एक तर इथे प्रॉब्लेम असू शकतो, विस्क्रल फॅट डिपॉझिट असेल तर आज जाऊ शकत नाही इन्सुलिनच्या माध्यमातून साखर. दुसरी गोष्ट, जर बीटा सेलमध्ये 3 टाईप आहेत. उदाहरण 3 टाईप म्हणजे टाईप नाही पण समजायला सोपं म्हणून. एक आहे डेड बीटा सेल, मृत मृत आहेत, त्या पुनर्जीवित पुढच्या जन्मात होणार, या जन्मात होणारच नाही, काही करा. बरं. जे डेड आहेत, बरोबर आहे. दुसरे आहेत ऍक्टिव्ह, त्यांचं काम चालू आहे. आणि तिसरा पार्ट आहे इनऍक्टिव्ह, त्याची इच्छा आहे काम करण्याची पण सध्या ढूस डाउनलाईन सारख्या है ना. आपण केले की जरा हा येस येस येस, करेक्ट ना. सो या डेडचं कोणी काही करू शकत नाही. ऍक्टिव्ह त्यांच्यावरती लोड आला आता, मग ते इन्शुलिन कदाचित कमी सिक्रेट करणार, मग बाहेरने इन्शुलिन घ्यावं लागणार, करेक्ट आहे. दुसरी गोष्ट, याचा पण त्रास चालू झालाय का, इन्शुलिन रेझिस्टन्सचा. आवरून झालंय. आता लव्ह स्टोरी सांगतो कशी असते. लव्ह स्टोरीमध्ये काय होतं की इन्शुलिन रेझिस्टन्स सुरू झालेला असतो. काही पेशींमध्ये ग्लुकोज जाऊ शकत नाही, काही मध्ये चाललाय, फोर्सेबली चाललाय, आणि त्यामुळे इन्शुलिन सिक्रेशन वाढतं शरीरामध्ये आणि ते साखर कंट्रोल करतं. पण ताण कोणावर आला, बीटा सेलवर. ऍक्टिव्ह बीटा सेलवर. मग त्यात आता मृत व्हायला चालू होणार. लोड पडणार. म्हणजे प्री डायबिटीच्या पण अगोदर सांगतो. लव्ह स्टोरी मला पाठ सांगतो तुम्हाला टेक्निकली, सिंपल. ही पहिलं स्टार्टअप आहे, मग नंतर साखर होते. नंतर प्री डायबिटिक त्याला म्हणतो आपण, ते ऍक्च्युअली डायबिटिकच झालाय. तुम्हाला हे सांगायचं राहिलं इथे सर, या लव्ह स्टोरीमध्ये 40 ते 50% अवयव डॅमेज झालेले असतात. ही मित्रमंडळी, 40 ते 50% अवयव डॅमेज झालेले असतात. ज्या वेळेला साखरपुडा होतो, साखर समजते, डायबिटीज, हा याला डायबिटीज आहे, तेव्हा 40% काम झालेलं असतं ऑलरेडी अवयवांचं.
कारण मेंदू तुम्हाला मला सुरक्षित ठेवण्यासाठी ती साखर काढून लिव्हर, किडनी, लंग्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्टमक ह्या त्या म्हणजे मेंदू खूप प्रयत्न करतो. हा तर आपण ते सगळं होत नाही, आपल्या वाटतं चालते. अत्याचार चालूच आहे शरीरावर. सिंपल आलं लक्षामध्ये. सो आपण काय करतोय, आपण म्हणतो साखरेवर काम नाही करायचं, इन्सुलिन रेजिस्टन्सवर काम करायचं. ॲलोपॅथी सगळी कशावर काम करते, औषधं देऊन साखर कमी करते, म्हणजे कंट्रोलमध्ये आणते, कमी पण नाही करते, रक्तातली कमी करते आणि कुठे ढकलते परत अवयवांकडे. परत. म्हणजे हे 40% झालं तिथं 50% होणार, हो, 75% होणार, आणि मग किडनी फेल होणार किंवा हार्ट अटॅक येणार, ब्लड प्रेशर होणार, मग डायबिटीस झालं असं होतच सर, नाही. मला काय म्हणायचं आहे, ऑपरेशन असेल शुगर वाल्या पेशंट, तर शुगर वाल्या पेशंटचं मी हे कधी ऐकलं नाही की शुगरसाठी ऑपरेशन झालं. हे मी कधी ऐकलं नाही. शुगर मुळे ऑपरेशन होतं. नाही शुगर नाहीशी करायला काहीतरी ऑपरेशन आहे हा. बघा. काय तरी किडनीचं ऑपरेशन असेल, बाकीच्या अवयवांचं ऑपरेशन होतं, पण मेन शुगर आजार आहे, ते शुगरसाठी शुगर बाहेर काढायला बाबा अर्धा किलो शुगर बाहेर समजा काढायला. शुगर बाहेर काढली शरीरातनं, जागरच भरते, पुढे काय करायची गरज नाही. म्हणजे कारण लक्षात शुगर घ्या- आवश्यक आहे आपल्याला. लक्षात घ्या, सरांनी आता एक मुद्दा काय सांगितला की सगळ्यात मेन कारण शुगर आहे. आता शुगरमुळं 50-60% जे अवयव डॅमेज झाले ते पुढे 60%वरून 80%वर जातात, आणि मग त्याचं ऑपरेशन करायला लागतं. पण शुगर एका बाजूला नामांकित राहते, तसंच. त्यांचा लिव्हर खराब झाला, त्यांची किडनी खराब झाली, शुगरचा तिथे विषयच निघत नाही. हा शुगर आहे त्यांना, पण लिव्हर खराब झालाय त्यांचा, किडनी खराब मग झाली. आपण काय करायचं? लिटरली हा. खरं कारण त्या अवयवांना डॅमेज करण्याचं शुगर आहे, पण शुगर आपलं नावाने राहिलं. आपण विचार काय करतो बघा, त्यांची किडनी फेल झाली, पण शुगर मस्तपैकी ते फेल करून कार्यक्रम करून शुगर एका बाजूला, शुगरवर कोण काय बोलत नाही की शुगरमुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आजपर्यंत माझ्या 47 वर्षामध्ये शुगरमुळे हा आजार झालेला आहे, पण हॉस्पिटलमध्ये आपण 4-5 जण असताना आपण बोलत असतो की त्यांची किडनी फेल झाली, पण शुगरमुळे झालेलं कोणीच काय बोलत. बरोबर. बरोबर. पण याच्यावर लांब लांब मेडिकल वाल्याने, डॉक्टर आता वाल्याने त्याचं बोलताना ना ते लक्षात आलं कारण म्हणजे किती मोठा विषय आहे तो. अहो, लय मोठा विषय आहे. म्हणजे म्हणून जसं लोक म्हणतात फार ना, मोठा विषय. तुम्ही टीव्हीवरती असं आणू शकता. टीव्ही चालूच आहे नाही का? का? हे नाही, सगळ्यात मोठा टीव्ही युट्यूब आहे. नाही टीव्हीवर सांगून काय लोकांना आपण जागा करायची. आता आपली वेळ आहे सर. आपण जागा करून आपले प्रोडक्ट हे करायचे. हा नाही आपण, आणि एमएलएम मगाशी लक्षात घ्या, मोरिंगा शेतकऱ्याच्या शहरात आपण विकू शकतो, आणि तो शेळ्याला खायला घालतोय. ही ताकद कुठली आहे? फक्त नेटवर्किंगची. ते नेटवर्किंग मधलंच भाडे होऊ शकते. करेक्ट आहे. बघा आता समजून घ्या आपण काय करतोय. एक तर बीटा सेलवर काम झालं पाहिजे, जे इनॅक्टिव्ह ते पुनर्जित झाला पाहिजे. दुसरी गोष्ट विस्करल फॅट कमी झाली पाहिजे, आणि इन्सुलिन सेन्सिटिव्ह झालं पाहिजे. रेजिस्टन्स नाही, इन्सुलिन सेन्सिटिव्ह झालं पाहिजे आत प्रवेश करण्यासाठी ग्लुकोजला. एकदा ग्लुकोज मार्केटला टाकून दिलं म्हणजे खपणार आहे. बाय डिफॉल्ट जी सिस्टीम आहे ती चालू झाली पाहिजे. हा. निसर्गाने दिलेली जी जी अगोदर system आहे होती, ती सुरू केली आता पाहिजे. यांच्या आईच्या केसमध्ये 10 वर्षापूर्वीची सिस्टम होती ती ओकेच होती ना. नंतर बिघाड होत थोडं पुढे गेलं ते 4-5 वर्ष. आलं लक्षामध्ये. सिस्टम बिघडली. आता आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून काय करतो, 10 प्रकारचे चूर्ण करून देतो एकत्र. 10 वेगवेगळे पुढे असतात. एक फॉर्म्युलेशन आपण करून घेतलं एनडी डॉक्टरच्या माध्यमातून, आयुर्वेद एनडी. करेक्ट आहे. आणि त्यांनी आपल्याला जे फॉर्म्युलेशन करून दिले त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट, हा प्रोडक्ट बीटा सेलच्या पुनर्जीवन करण्यासाठी, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा उपयोग होणार आहे. बरोबर आहे. हे झालं 50% काम. आणि दुसरं गाडी एका हाताने वाजत नाही. दुसरा हात लाईफस्टाईल करेक्शन. लाईफस्टाईल करेक्शन का? कारण जे ऑलरेडी 40-50% डॅमेज झालेलं आहे, बाकीच्या अवयवांची काळजी घेऊन घेणार. वाचवलं पाहिजे. वाचवलं पाहिजे. म्हणजे इकडे हे सगळं आता इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी झाली, शुगर पण व्यवस्थित खपायला लागली वगैरे, आणि डॅमेजचं पण कव्हर करणार. हा, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. बरोबर की नाही. आता याच्यासाठी आपण काय करतो लक्षात घ्या, 50% त्यांच्या लाईफस्टाईल करेक्शन वरती काम करतो. ही भारतातली पहिली नेटवर्क मार्केटिंगमधली कंपनी की म्हणजे शुगर रिव्हर्सलवर काम करायचंय, म्हणजे डायबिटीज रिव्हर्सलवर काम करायचंय. आजपर्यंत एमएलएम मध्ये सुद्धा सप्लिमेंट्स दिले जाते ते कंट्रोल करण्यासाठी, शुगर कंट्रोल. कोणी म्हणत आहे इन्सुलिन रेजिस्टन्स किती झालाय बघूया. तुम्ही एवढं सांगता आणि एवढं जर सांगितलं ना की तुमचाच फोटो तिथे लावतील. आपण जे करतोय ते डायबिटीज मधनं मुक्त मुक्त होण्यासाठी. हा, मग ते असलं काय सांगत नाहीत. नाही सांगणार. हे त्यांचं एवढं म्हणणं बरोबर आहे. मला सांगा, उदाहरण घ्या, माझं वाईन शॉप आहे.
तुम्ही आला गुत्त्यावर हा. मी तुमचं काउन्सिलिंग करायचं का? काय घरदार का बघा जरा असं नका करू निघायत नाही असं झालंय नाही का ते? असं कसं? म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा सरांनी एक उदाहरण दिलं होतं की आधीचे जे आता जे मेडिकल ऑफिसर आहेत म्हणजे डॉक्टर आधी त्याला कन्सल्टिंग फिजिशियन म्हणायचे. हा. आता ते कन्सल्टिंगच करत नाही नुसतेच गोळ्या देतात त्यांना वेळच नाही. नेक्स्ट बेल वाजून हा. चालत नाही, गोळ्या देतात आणि जास्त असलं तर चिठ्ठी लिहून देतात. बस यांच्याकडे जा बरोबर. तर तुमचं ऐकूनच घेतलं जात नाही तुम्हाला काय त्रास आहे काय नाही. आता यांना जेवढं ऍडिक्शन चालू होईल तेवढा माझा धंदा वाढणार आहे वाईन शॉपचा. मी यांना मुक्त करू म्हणजे मलाच मुक्ती घ्यायला लागेल धंद्यातून. मी रोज 2-3 हजार रुपये तुम्हाला देतोय. हा. गिरायक मला थांबल्यासारखं झालं. करेक्ट गेलं. त्याच्यातनं अजून एक सरांचं म्हणण्यातनं एक आलं की इन्सुलिन इनबिल्ट तयार जे होतं ते ओरिजिनल. त्याचं एक्झाम्पल म्हणायचं झालं तर आपण एखादी कार घेताना काय म्हणतो कंपनी फिटेड गॅस आहे का हो. आणि बाहेरनं फिटिंग केलाय का. बघा दोन्ही मधला फरक काय, जर कंपनी फिटेड असेल तर चांगलं चालतं आणि बाहेरनं फिटिंग केलं असेल तर प्रॉब्लेम देतं. तसंच इन्सुलिनचं बाहेरनं घेतलं बरोबर. तर ते किती आहे चांगलं, आणि किती दिवस इनबिल्ट जे आहे ते आपल्याला मॅच असतं ना शरीराला. अरे काय तुम्ही जो डोस देता का ना बाहेरनं तो तुमच्या हिशोबाने देतात. तुम्हाला सगळे 5 ml घ्या उदाहरण, तो रोज 5 घेतात बरोबर आहे. कमी खाल्लं जास्त खाल्लं तरी 5 ml घेतात. पण साधू पिंड तसं नाही करत. आवश्यक तेवढं ढकलते पुढे. किती नॅचरल कॅपॅसिटी हे महत्वाचं आहे. करेक्ट. आता कुठं होतं आपण? ते insulin. इन्सुलिन द्यायचं चूर्ण चूर्ण 10 प्रकारचे चूर्ण देतो आपण. 10 वेगवेगळे पॅकेज देतो. 10 वेगवेगळे पॅकेज देण्याचं कारण काय की त्या व्यक्तीने शुगरवाल्या व्यक्तीने ते 10ची 10 पाकिटं घेऊन BMS डॉक्टरकडे जायचं आणि ऍडव्हान्स मध्ये 100 रुपये काढून द्यायचे. 200 आले तर 100च द्यायचे. 200 द्यायची गरज नाही. ऍडव्हान्स मध्ये 100 समोर ठेवायचे. म्हणजे त्या फुकटचा सल्ला घ्यायला आला असं नको कुणाला, आयुर्वेदिक डॉक्टरला. आणि आयुर्वेदिक डॉक्टरलाच दाखवायला पाहिजे बरोबर आहे. सर आम्ही शुगर वेलनेसवर काम करायचं ठरवलंय, मला डायबिटीज रिव्हर्स करायचंय आणि त्यासाठी आम्हाला एका मित्राने सजेस्ट केलं की हे चूर्ण घ्या. तेवढं सांगा मला ओके आहे का, घेऊ का नको. नॉलेज आहे ना त्यांना चूर्णचं. तर हे सगळे वेगळे वेगळे चूर्ण दिलेत. ABCDFG सगळे 10 वेगळे चूर्ण दिलेत. त्याची क्वांटिटी पण आहे त्याच्यावर. मग ते म्हणतील ओके हा हे चांगलं चांगलं हा ओके ओके म्हटलं डन द्या 100 रुपये. 600-700 कॉस्ट आहे ना, 600-700 पडली असं समजा काही प्रॉब्लेम नाही. हो. तुमचं समाधान नाही बरोबर घेतोय मी करेक्ट आहे. औषधं लगेच बंद करायची नाहीये. आम्ही औषधं बंद करतच नाही. तोच डॉक्टर बंद करणार ज्यानं सुरू केलं. शुगरच नाही म्हटलं विषय. तोच करणार ना बरोबर आहे. आता लक्षात घ्या ज्या वेळेला तो डॉक्टर बघेल हा चांगलं आहे ओके तुमचं काम झालं. जर समजा तो म्हटला नाही 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 हे घेऊ नका, लगेच आम्हाला फोन लावायचा. आम्ही त्यांच्याशी बोलू. काही डेव्हलपमेंट असेल तर सांगा ना सर विचार. आम्ही आमचं माइंड ओपन आहे. काही सुधारणा असेल तर तुमच्या अनुभवाने सांगा ना आम्हाला. नाही तसं नाही आहे म्हणजे तसं ठीक आहे चला. किंवा असं होईल कदाचित त्यांच्याकडे खरंच चांगलं सजेशन तर आम्ही आमच्या MD घेऊ ना लाईनवर. सर बघा मार्केटमध्ये फीडबॅक असा आलाय त्यातनं काहीतरी चांगलंच साधलं जाईल. आता एक असं एक झालंय आपण जेव्हा सांगतो लोकांना त्यांचं एक स्पेशल म्हणजे परमनंट डॉक्टर असतो त्यांना लोटणारा त्यांना कळत नसते. म्हणून म्हटलं ऍलोपॅथी नाही, ऍलोपॅथी नाही. चूर्णाचा अभ्यास म्हणजे आपण कसं आयुर्वेदा. नाही त्यांना असं म्हणायचंय कस्टमर सांगतोय मी असं. कस्टमर काय म्हणतो माझा एक डॉक्टर मी त्याला विचारलं. हा, अगदी तुझा एक डॉक्टर आहे पण तो आयुर्वेदिक मी असला सांगतो पाहिजे. प्रश्न काय विचारायचा त्या आयुर्वेदिक डॉक्टरला नसतो. सांगतो. ऐका नाही, की, त्याला नाही विचारायचं. त्या डॉक्टरला प्रश्न कुठला विचारायचा मी सांगतो. 12 वर्षापासून डॉक्टर आहे मेडिसिन चालू आहे ऍलोपॅथीचं. त्यांना फक्त जाऊन आता विचारायचं की सर मला डायबिटीस रिव्हर्सलवर काम करायचं, मला गोळ्या बंद करायच्या होतील का. फार आस्था आहे ना तिथं, फार भावना श्रद्धा बिद्धा आहे ना. तर सर मला गोळ्यातनं मुक्त व्हायचं, मी असं ऐकलंय की डायबिटीस रिव्हर्स होतो, तुम्ही मला मदत कराल का. आतापर्यंत सेवा दिली बस झालं धन्यवाद. अहो तिने काय म्हणणार आता काय होऊ शकत नाही. मला तेच तर म्हणायचं म्हणजे तो नाही म्हटलं ना. मग तुम्ही अजून 500 रुपये घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे जा, ऑनलाईन सर्च मारा आणि ऐका लगेच म्हणणार असले कशाला काहीतरी घेतोय घेऊन वगैरे असं गळ्यात घालून जातो तुला कळत नाही. बरोबर करा. असे सल्ला देतो. पण मग तुम्ही तरी बरं का माझा, मला कोणाकडेच जायचं नाही. मला तुमच्यातच भक्ती श्रद्धा बिद्धा काय आहे ना, माझा विश्वास तुमच्यावर आहे. मला डायबिटीस रिव्हर्सवर काम करायचं. WHO म्हणतं डायबिटीस रिव्हर्स होतं, अमेरिकन डायबिटिक असोसिएशन म्हणतं डायबिटीस रिव्हर्स होतो, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणतं डायबिटीस रिव्हर्स होतो. मी म्हणायचं पेपर्स वाचले ते
तर तुम्ही मला मदत करा नाही आता का? तुम्ही सांगितलं त्यातनं एवढं कळलं की लोकांना आपण एक जागरूकता देऊ शकतो बस. की तुम्ही ज्या गोळ्या घेताय बरोबर. त्याच्यामुळे डायबिटीस वाढायला लागलं कधीच कधी होणार हा, नाही कधी गोळी वाढणारच हा. गोळी वाढणार आणि त्याच्यावर गोळी गोळी add होत वाढणार. राहणार. अजून एक ते विषय आहे ज्या ऍलोपॅथीच्या गोळ्या घेतो आपण त्याच्यामुळं बाकीच्या अवयव साईड इफेक्ट हा पण अजून एक शुगर मुळे सुद्धा बाकीच्या अवयव डॅमेज होतातच ना गोळी तर आहेच म्हणजे तुम्ही जे आता सांगताय ना हे जे प्रोजेक्ट चालू आहे ना हे लोकांसाठी वरदान असणार आहे 100%. म्हणून तर प्रोडक्ट हा चॉईस केला आपण. भारीच आहे मग त्यामुळे मला पण जीवाशी खेळ नकोच आहे असं प्रोडक्ट घेतलं आपण. आता मला सांगा कुठलाही व्यक्ती जो डायबिटीस मध्ये अडकलाय सध्या औषधांमध्ये तो तडपतोय की नाही त्यात बाहेर पडायला हो. ते पोच मी मगच म्हटलं एवढ्या गोळ्या घेऊन गेले ते मॅडम ते दादा पाडळे जे आहे एवढे गोळ्या घेऊन गेले बरोबर मी चक्कर सो मारली. पहिल्यांदा असं नेटवर्किंग मध्ये की हा पुश सेल नाहीये हा. लोकांना फक्त अवेअरनेस क्रिएट करत ते हो मला याचं द्यायचं मला हे करायचं बरोबर आहे. आता हे 10 पाकिट जे होतं ते 2.5 किलो चूर्ण आहे. किती 2.5 किलो भारतामध्ये पहिली कंपनीची किलो मध्ये किट देते नेटवर्किंग काय मध्ये किलो सांगतो, एवढं 2.5 किलो किट किती मग ते वर्षभर जाईल 8 महिने रोज 10 ग्रॅम ते घ्यायचे जेवणाच्या आधी मग बाहेर आहे तुम्ही समाजसेवा केल्यासारखं अगदी करायची सगळ्यांना मिळून करायची. कारण एवढं खूप आता समजून घ्या की तुम्ही आतापर्यंत स्प्रिडिना नोनी मोरिंगा टॅबलेट विकल्यात किंवा कॅप्सूल विकले विकले. चूर्णच असते आतमध्ये चूर्ण असते बरोबर आहे. आता मला सांगा 1 ग्रॅम मोरिंगाची कॅप्सूल 10 रुपयाला विकली जाते साधारण 10 अभ्यास रुपयाला केला तर तेवढ्यालाच पडते 10 रुपयाला विकली जाते. बरोबर सो 2,500 ग्रॅम आपण देतोय गुणिले 10 रुपये म्हणजे किती झाले 2,500 गुणिले 10 250 झाले 25,000 सॉरी जास्त झाले 25,000 झाले. एक शून्य टाकायचंय पुढे 25,000चं मटेरियल देतोय 6,600 मध्ये आणि ऑलरेडी एमएल मध्ये विकलं जाते पण आता सध्या तेच चालू आहे. बरोबर आहे. सगळ्यात स्वस्त द्यायचं होतं दिलं किलो मध्ये किट देणारी पहिली कंपनी नाही, मग तुम्ही म्हटलं की समाजसेवाच करताय करेक्ट आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त कमिशन द्यायचं महत्वाचं ते पण